हा तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनोज कसबे ऑफिशियल. मी तुमच्या सगळ्याचा लाडका मनोज कसबे. आज व्हिडिओ करायचं कारण आता तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल, शिववरची लक्ष्मी गेली चोरीला. हो, तुम्ही खरंच ऐकताय, ही गोष्ट खरीच आहे. देव चोरीला गेला, पण देव चोरीला न जाता ही गोष्ट अशी घडली असेल. आज माझं व्हिडिओ करायचं कारण, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता 2 दिवसावरती पौर्णिमा राहिलेली आहे आणि कार्यक्रम करायचं फक्त 2 दिवस बाकी आहेत. म्हणजे मंगळवारचा दिवस शेवटचा कार्यक्रमाचा, चतुर्थी आहे त्या दिवशी पण. आणि विषय असा झाला असणार आहे, आमच्या माढा तालुक्यामध्ये बादलीवाडी नावाचं एक गाव आहे आणि ह्या बादलीवाडी गावामध्ये, गावाच्या खालतं एकदम जंगलामध्ये सेंटरला शिववरच्या लक्ष्मीचं देऊळ आहे. मी तिथलं बी कार्यक्रम बरंच केलेलं आहे इथं. तर त्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे की मेन ठाणं जे असतं शिववरच्या आईचं, आता त्याच्या शेजारी बरेचसे पाषाण आहे ते मांडलेले, प्रत्येकानं ज्या परीनं ज्याचा कार्यक्रम झाला आहे त्यांनी मांडलेली आहे ती. तर त्यातला जी मेन मधला जे मुखवटा जे होता, पाषाण जे होतं, ते पाषाण कुणाला माहीतच नाही कुणी नेलं आहे ते. आता अशी डायरेक्ट अफवा म्हणण्यापेक्षा खरी गोष्ट आहे, कुणीतरी चोरून नेलं आहे, अशीच घटना घडलेली आहे. तर एक माझा असा अंदाज आहे की देव चोरून नेला नसेल. विषय असा झाला आहे की ह्या 2 दिवसामध्ये कोणाचा तर कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला जे कोण कार्यक्रम करणार त्यांनी सांगितलं असेल की तिथनं जाऊन साक्ष घेऊन या. पण आणणाराने किंवा नेणारा कोण चूक झाली की ती डायरेक्ट त्यांनी देवच नेला उचलून मधला. तर हे सगळं चुकीचं होतं आहे. तर माझं सांगायचं आहे, आता कार्यक्रम लक्ष्मीचा करणार कोण असेल, माझे पोतराज बांधव असतील, कोण असतील, त्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो, तुम्ही अशा चुकी कर नका. आता माहीत नाही आपल्याला, मी पण अंदाजे सांगतो आहे, कोणी पोतराज बांधवांनी नेहला सांगितली का कुणी ज्याला वार येते त्यांनी नेहली. पण असं न करता की आपण असं करतो का, तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं जर वारं आलं तर तुम्ही डायरेक्ट कोल्हापूरचीच मूर्ती घरी आणताय का उचलून? असं होतं आहे का गोष्टी? तर असं काय होत नाही. तुम्हाला वरखेडचं असलं, दहिवडीचं असलं, तुम्ही ती डायरेक्ट त्या ठाणालाच हात घालताय का? नाही घालत आपण. मग तुम्ही गावची शेव असते, त्या देवावरती पूर्ण सगळ्या अख्ख्या गावाची श्रद्धा असते. तर आज बादलेवाडी गावामध्ये प्रत्येकाच्या मनावरती ठेस पोचल्यासारखं झाले, प्रत्येकाला धक्का बसल्याने झाले. प्रत्येकजण हळहळत आहे का, तर त्यांचं श्रद्धास्थान, त्यांचं जे दैवत आहे शिवरले आहे, तर ती शिवरची आहे त्या ठिकाणी नाही. ही घटनास्थळी बातमी कळलेली आहे आज सकाळी. मग रात्रीच विषय झालेला असेल, तो कोणी नेहणाऱ्याने रात्रीच नेहली असेल. तर नेहणाऱ्याने असं नेलं असेल की कार्यक्रम करायचा आहे, मग देव घरी मांडायला न्यायचा आहे. काय त्यांचं रान असो काय असो, त्यांच्या तिथल्या आसपास नाही होते किंवा परगावाला कोण लेखमाते असेल, तिथलं वार येत असेल. तर जर कोणी नेलेली असेल लक्ष्मी आहे, तर माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही कृपा करून आई महाराजनीला तिथं ह्या जाग्याला आणून ठेवा, त्या ठिकाणी पोचवा. तुम्ही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी नाहीत ती. आणि तुम्ही जरी नेले असेल, वाटलं असेल, तर तिथनं ती हालू शकत नाही, तुमच्या घरी तशी येणार नाही ती. तुम्ही तिला न्यायचं जर असेल तर तिच्या पुढे एक लिंबाचं फळ मांडा, लिंबाच्या फळातसुद्धा तुमच्या संग येणार आहे. मग तुम्ही तिथं डायरेक्ट साक्ष मांडू शकता. तसं नाही तर तुम्ही डायरेक्ट कोल्हापूरला जावा, रंकाळ्यातून तुम्ही पाषाण आणा, मूर्ती आणा आणि बसवा. पण असं शिववरचं ठाणं तुम्ही उचलून कुठंही नेऊ शकत नाही. चुकीचं आहे त्या गोष्टी. आणि ह्याचा पूर्ण गावकऱ्यांच्या मनावरती परिणाम झाला आहे आणि ही बातमी लांब पोचली, पोलीस स्टेशनपर्यंत बातमी गेलेली आहे. आता ही ज्याने नेलं आहे त्याला काही सोप्या जाणार नाही त्या गोष्टी. अशा गोष्टी करू नका चुकूनसुद्धा. आणि जर कोणी व्हिडिओ बघितलाच, माहीत जर असेल, तर त्यांनी प्लीज, जर तुम्हाला कोणाला कळू द्यायची नसेल तरी बी तिथं आणून ठेवा. गट बसायच्या अगोदर लक्ष्मीला त्या ठिकाणी आणून मांडा. एवढं सांग नाही, माझा हात जोडून कळकळती विनंती आहे. आता पुढचा विषय आपण घेऊया. नेणाऱ्यांना नेली, पण ह्याच्या मागं चुका काय होत्या त्या, किंवा काय केलं पाहिजे, किंवा बा तुम्ही देवाला उचलून नेला म्हणजे देव तुमच्या संग आला असं असतं का? तसं नसतं. कारण त्या देवाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झालेली असते, अभिषेक झालेला असतो. तर देव तसा ते येऊ शकत नाही कुठेही. तुम्ही त्या ठिकाणी मांडून पाषाण नेऊ शकता, लिंबाच्या फळामध्ये तिला नेऊ शकता, स्थापना करू शकता, कुठूनही मूर्ती आणू शकता तीर्थाच्या ठिकाणाहून.
पण असं कुठलंही मेंढपाळ तुम्ही उचलून नेऊ शकत नाही आणि नेऊ नका. अशाने देव तुम्हाला पावणार नाही. पावल का? नाही पावणार. मग असा विषय झाला आहे बादलेवाडी गावामध्ये. तर कोणापाशी जरी असेल, कोणी नेली असेल, त्यांनी लवकरात लवकर आणून देव तिथं ठेवावा. आणि या गोष्टी चुकीच्या आहेत त्या, तसं काय करू नका. देव उचलून नेल्याने कधी येत नाही. त्याचा काहीतरी विधी मारोग असतो. तिला काहीतरी आरती दुपारती करावी लागते, वाजत गाजत तिला न्यावी लागते. पण असं मेंढानं नाही न्यायचं कधी. तशाने तुमचा देवदेवी सिद्ध होऊ शकत नाही. तरी माझं बादलेवाडी आणि बादलेवाड्यातल्या ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे की आसपासच्या गावात तुम्ही चर्चा करा. गावातली लेकमाती असेल, पाहुणं असतील, कोणाचा कार्यक्रम आहे का 2 दिवसामध्ये, आणि त्यांना विचारा की बाबा कुणी आमच्यातनं देव नेला आहे का, म्हणजे पाशाने नेलं आहे का कुणी. त्यांच्याकडून चुकून मस्त्याने जाणून बुजून केलेल्या गोष्टी नसत्या त्या बरं का. कुणी बी चुकून झालेल्या असत्या त्या, काहींना माहीत नसतं देवाला कसं न्यायचं कसं नाही. तर इथून पुढं लक्षात ठेवा, माझं कोण मित्रमंडळ असतील, कोण पोतराज बंधू असतील, तर तुम्ही असं देवाला नेणं चुकीचं आहे. डायरेक्ट तुम्हाला देव आणायचं आहे ना, डायरेक्ट मेन ठाण्याहून आणा, कोल्हापूरवरून आणा. असं कुठनं बी नेऊ नका. असं मग तुम्ही तुमच्या सोयीसाठी शिवरची आहे म्हणून नेली, पण शक्यतो शिवरच्या आईचं ठाण ही शिववरच असतं भावानं. कुठं असतं? शिववरच असतं. म्हणून तिची जागा शिववरची आहे, तिला 7 शिवा फिराव्या लागतं त्या, म्हणून त्याचं ठाण शिववरच असतं. तर असं तुम्ही कुठंही नेऊ शकत नाही. तर मग काळजी घ्या. काय होतं माहिती आहे का, करतं एक पण निस्तरायचं सगळ्यांना येतं. आता कमेंट येते ते आम्हाला, आम्ही वाचतो. आपलं व्हिडिओ नास्तिकवादी लोक बघते ती, ज्यांना काही देव आवडत नाही, आणि अशा गोष्टी घडल्या की अजून नावं ठेवाय त्यांना, म्हणजे पुरस्सानच वाढतं त्यांना. बघा एवढी ताकद आहे तुमच्या देवा, तर देवाला का नेलं. पण एवढं विश्लेषण द्यायला जमतं मला, पण मला एवढं कळतं की मी त्यांना कशासाठी एवढी सफाई देऊ. नाही एखाद्याला नसतं, कळत नसतं. तर मग लक्षात घ्या, देव कुठं आहे कुठं नाही, देवाला न्यायचं कसं, देवाचा विधी कसा असतो, ह्याच्या आधी चौकशी करत जावा. ज्यांना देवदेव करायचं आहे ह्यांनी कसं आहे माहीत आहे का, लय चौकशा कराव्या लागते. त्या कसं असतं, देवाचं काम लय अवघड असतं. हे असं नाही की उचली जीभ लावली टाळायला, चौकशी करून जिकाशीनं महिना ना 1 वर्ष लागू द्या, वर्षानं कार्यक्रम होऊ द्या तुमचा. पण कोण कार्यक्रम असा मजानं करतं का, मला लय पैसे झाले ते आणि मी कार्यक्रम करणार आहे, असं होतंय का? नाही होत. काहीतरी अडचणी, सत शिकलं बघा, काहीतरी अडचणी असते त्या, काहीतरी जुनी परंपरा असते, काहीतरी माणसाकडून विसरलेलं असतं, बऱ्याचशा अडचणी असते. त्याच्यामुळं माणूस देवाकडे वळलेला असतो. आणि जी देव मानत नाही ना, त्यांना एक ना एक दिवस तिथपर्यंत वळायचं, जायचंच आहे त्यांना. ध्यानात ठेवा. देवाला माना, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं माना, मी काय म्हणत नाही. पण चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका. अंधश्रद्धेत जाताय तुम्ही अशा गोष्टीनं, श्रद्धेमधून जावा. आता नेणाराला माझं सांग नाही, तुमचा देवदेव जर असला, कान फुकायचं असलं, लक्ष्मीचं कारण जर असलं, तर तुम्ही कारा नेऊन तिथं शिवर जरी केलं असतं तरीसुद्धा आईनं मानून घेतलं असतं. तुम्ही म्हणसाल मग आम्हाला साक्षाला काय, तर तुम्हाला साक्षाला गळ्यात माळ असते ना, त्या माळ जी टाक असतो त्या टाकातला का बाई तुमच्या प्रपंचात यायला तयार आहे. तुम्हाला गुरुनं दिलेला हासोड असेल, माळतला टाक असेल, त्याच्यामध्ये तुमच्या संग यायला तयार असते ती. असं काय नाही तुम्हाला शिववर्षी लक्ष्मी आली म्हणजे तिलाच घेऊन तुमच्या घरी जायचं. गाववाल्यानं काय करायचं, त्यांनी पूजायचं कोणाला पुन्हा. आणि तुम्ही जरी नेली असेल ना तर ती आलेली नाही, तिचं वास्तव्य तिथं शिववरच असणार आहे. आणि माझं सांग नाही बरं का, आता सांगतोय विषय निघाला म्हणून. शिववरची लक्ष्मी आहे, कोण आहे? शिववरची लक्ष्मी आहे. आपण लक्ष्मी आईच म्हणतो का शिववरची आया म्हणतो, आपण शिववरची आईच म्हणतो ना, एकच आहे ना ती. तर असं बी झालंय आता, शिववरच्या लक्ष्मीचा देवदेव झाला, ज्याचा शिववरचं वार आले त्यांनी त्याची मांडायची. आमक्याला आली त्यांनी त्याची मांडायची, तमक्याला आली त्यांनी त्याची इगळीच मांडायची. म्हणजे तुमची आई आहे ते तरी किती. अरे बाबांनो, आई ही एकच आहे. करणाऱ्याने बी ऐका, म्हणजे जी देवदेव करते त्यांनी बी ऐका,
आणि जी करून घेणार आहे त्यांनी बी ऐका. मंदिरामध्ये ठाणं ही एकच असतं. लक्ष्मी ही एका मंदिरात एकच असती. तुम्ही तुमच्या सोयीनं पाशानं मांडत बसू नका. ही माझी लक्ष्मी आहे, ती माझी लक्ष्मी अशी म्हणू नका. लक्ष्मी आहे सगळ्याची, सगळ्या दुनियाची आहे. आपण आपल्या परीनं मांडायचे आहे. नाही तिचा देवदेव झाला आहे, त्याने ते मांडलेलं आहे, माझा देवदेव आहे, मी हे मांडणार आहे, असं नका करू. तो द्वेष झाला तुमच्या मनातला, ते माणसाच्या मनातलं कपट झालं माणसाविषयी. ती तुझी लक्ष्मी आहे, ही माझी लक्ष्मी आहे, म्हणजे तिला इगळीन तुला इगळी असं होतं का? नाही. लक्ष्मी तिथून एकच, जी रावळात एक आहे ना तिला सगळ्यांनी मनोभावे पूजायचं. अशी इगळी मांडायची वळ लावायची काय गरज नाही. असंच होतं आहे आता. तुम्हाला सांगतो, देव एकच असतो, देवाला शेंदूर लावलेला असतो, पण ती लावलेल्या शेंदराचा हात साईडच्या दगडाला पुसलेला असतो. बरोबर आहे का? तर त्यालासुद्धा देव म्हणून पूजल्या जातं. मी बऱ्याच ठिकाणी सांगतो लोकांना, देव ही एकच असतो, फक्त तिलाच पूजायचं. तुम्ही शेजारची मांडताय ती गोष्टी करू नका. तुम्ही काढून टाका, द्या, नाही चालत. हां, तुम्ही दोघी मांडा, मरी आई लक्ष्मी आहे असू द्या, बहिणी बहिणी म्हणून मस एकच आहे ती, पण एक मरी आणि एक लक्ष्मी आहे ह्या नावानं आपण तिचा उल्लेख करू. तुम्ही 4 बिन 5 बिन 7 बी जर ठाणं मांडत असाल मंदिरामध्ये तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही त्याचा काही उपयोग. तर मग लक्ष द्या, कार्यक्रम करताना चांगली चौकशी करून करा. करणारा नाही बी एखाद्याचा व्यवस्थित करा. फुकट होत नसते त्या गोष्टी कुठल्या. आता आज मला भली मोठी कमेंट आलेली आहे, तुम्हाला सांगतो, एक पान भरली एवढी, पण मी काही ती काढणार नाही पुढं. कारण आमच्यासाठी आमचं दैवत काय हे आम्हाला माहिती आहे, किंवा आम्ही अडाणेपणातनं कुठली गोष्ट करत नाही. शिक्षण झालेलं आहे आमचं बी. देवाचा काही विधी असेल ते आम्ही शिक्षण चांगल्या सुज्वलन शिक्षणातूनच सगळ्या गोष्टी करतो आहे. आम्ही काय अंधश्रद्धेत जात नाही कुठं. तुमचं मन आहे तुम्ही देवच सोडून द्यावा अशा नाही होऊ शकत. तुम्ही म्हटल्यानं कुठली गोष्ट घडते का? तुम्ही मानत नाही देवाला, नका मानू, तोच प्रश्न तुमचा आहे, किंवा ती आवड तुमची आहे. तुम्हाला भगवंताविषयी, तुम्हाला देवाविषयी थोडीसुद्धा तुमच्या मनात श्रद्धा नाही, स्थान नाही. तुमची लाईफ आहे ती तुम्ही जगायची. बरोबर आहे का? आम्ही मानतोय देवाला, आमचा जन्म झाला आहे देवासाठी, आम्ही मानणार देवाला, आम्ही करणार देवाचं. मला कमेंट आली, संघटना पोत्रा संघटना काढली आणि अंधश्रद्धेत ढकलतोय. अंधश्रद्धेत ढकलतोय हे जर माणसाला कळलं असतं तर त्या माणसाने मला कमेंट केली नसती. बरोबर आहे का नाही? मुलांनो 1 मिनिट प्लीज, मुलांनो चर्चा नको आहे. तर मग त्यांना कळलं नसतं की आम्ही काय करतोय, काय बोलतोय, काय कमेंट करतोय, कशासाठी चालू आहे आमची चळवळ, संघटना कशासाठी चालली. तुम्ही श्रद्धेतनं जावा, किंवा जी ही कला तुमच्यासारखी लोक मध्ये येऊन जी काय बुचकाळा करते ती, किंवा जी आमच्या धर्माला बुडवायच्या प्रयत्नात आहे ती, जी आमच्या दैवताला बुडवायच्या प्रयत्नात आहे ती, त्यांच्यासाठी आमची चळवळ आहे, त्यांच्यासाठी आमची संघटना असणार आहे. ध्यानात घ्या. मग ती देव जपायचा करायचा ते आमच्यापाशी आहे, आम्ही जपतोय. आम्ही देवासाठी काय आमचा प्रपंचातून 4 पैसे खर्च करतोय, आम्हाला समाधान वाटतंय. तुम्ही वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. ज्यांना वाईट वाटतंय त्यांनी, देव मानू नका म्हणताय त्यांनी, तुम्ही नका मानू. आम्ही तुम्हाला असं आव्हान बी देत नाही तुम्ही आमच्या देवाला माना. नको तुमच्यासारखे लोक आमच्या देवापर्यंत, नकोच. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरं आहात, पण आम्हाला सुधारायचा प्रयत्न करू नका. आम्ही आहे ना, येडं दिसतो ना तुम्हाला, आम्हाला असं येडंच राहू द्या. कारण तुम्ही सांगितलं ना आम्ही सुधारू शकत नाही, आम्ही इडी माणसं आहे. बरोबर आहे, आम्ही घेतो, समजून घेतो, आम्ही येडं आहे बस का. पण तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवायची काहीच गरज नाही. बरोबर आहे का नाही? आणि प्रत्येकाला हक्क आहे स्वतःचं भविष्य, स्वतःचं आयुष्य कसं जगायचं हे प्रत्येकालाच अधिकार आहे. बरोबर आहे का नाही? मग असं कोणी बी येऊन कोणाला नाव ठेवून कोणाला कमेंट करून काय उपयोग नसतो. हाय का उपयोग? काय नाही. तर असू द्या, आमचं देव आहे, माझी लखाबाई आहे, मी मनापासून पुजतोय आणि मी माझ्या लक्ष्मीचा मनापासून पुजतोय. तिचा गावगाव प्रचार करणार आहे मी, कुणी अडवलं तरी बी. का तर हाईच माझी लखाबाई. आणि ज्याला पटत नाही, ज्याला आवडत नाही
त्याने ती विषय डोक्यात घ्यायचा नाही, तुम्ही वाचायचं नाही, तुम्ही व्हिडिओवरच कशाला येता, तुम्ही बघताच तुम्ही कशाला, काय गरज, तुम्हाला कुणी इन्व्हाइट केलं का, तुम्हाला प्रायव्हेट मेसेज टाकलाय का, माझा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघा देवाचा, काय गरजच नाही, बघत जाऊ नका तुम्ही, किंवा तुमच्या नाही बघितल्यानं काही मला आण जायचं नाही, पाणी जायचं नाही, व्हायचं नाही, येत जाऊ नका तुम्ही चॅनलवरती मनोज कसबे यायच्या, बघत जाऊ नका, ज्याला देव आवडत नाही त्यांनी यायचंच नाही, जे मनोवादी आहेत, जे काय जातीभेद करतायत, जे काही देवाच्या विरोधात आहे, अशाने माझ्या चॅनलवरच यायचं नाही, माझं आव्हान आहे तुम्हाला. आणि मला कमेंटवर आव्हान दिलं की चॅलेंज करतो का, लक्ष्मीला समोरासमोर बोलव, काय गरज तुझ्यासाठी बोलायची आमच्या लक्ष्मीला पुढं, कोण मोठा मंत्री असो तू खासदार असो, काय गरज नाही, समोर येऊन बोलीन मी, काय तू फास तर द्यायचा नाही आम्हाला का, खालास बिलास करशील गोळ्या घालून, असं तर व्हायचं नाही. आणि करायचं असलं तर कर बाबा, का तर तू मोठा असेल, कोण असेल ती तुझी काहीतरी पोस्ट असेल, कोण मोठा वकील आमदार खासदार असतील, पण आम्ही देव जपतोय, आम्ही करतोय देवाचं, आम्ही करणार, करत राहणार, ह्याच्यामध्ये तू आम्हाला शिक्षण द्यायची काहीही गरज नाही बाबा. बोलावंच वाटलं नव्हतं बोलायचं, विषय वेगळा होता, पण ती टेन्शन येतं माणसाला. माझं श्रद्धास्थान आहे, माझं आयुष्य आहे, माझी जिंदगी आहे, माझी लक्ष्मी आहे, आणि ह्या विषयी जर कोण वाईट बोलत असेल तर मनोज कसबे कधी बसणार नाही, ध्यानात ठेवा. नाही बोलायचं फिरून, कमेंट नाही आली पाहिजे, नाव घेणार नाही मी, समजून जावं, समजणे वाले को इशारा काफी होता है. तुम्ही कितीही मोठा अस्तित्व असू द्या तुमच्यापाशी, आमच्यापाशी नका. आणि तसं आमच्या लक्ष्मीला जर विरोध देत असाल, पोतराज महासंघ त्यासाठी कार्यरत आहे. आम्ही जे काही गोष्टी करीन ते काय आम्ही तुम्हाला असं आरेराव्याच्या भाषेत नाही करणार, तर मी आमच्या समोर आम्ही तुम्हाला बोलूयात, कधी पण या. आम्ही कुठनं तरी एकजूट व्हायचा प्रयत्न करतोय, सगळी समाज एकत्र आणायचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही आम्हाला कमेंट करताय की संघटना काढाय निघाला, कुठं काय झालं, अमकं झालं तमकं झालं, अशा बोलू नका. एक बार माफ करतो मनोज कसबे, दुसरी बार नावानिशी व्हिडिओ करीन, नावानिशी, आणि कुठं असतं त्या ठिकाणी पूर्ण माझा महासंघ घेऊन दारात हलगी वाजवतच बसीन, ध्यानात ठेवा. कमेंट वाईट करणाऱ्यांनो, तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा, घरचा खर्च तरी वाचवलं, खायचा 2 टायमाचा, तुमच्या दारात नवं कुठं बी जाऊन बसून खाईन आम्ही, आत घाला आम्हाला, पण माझ्या लक्ष्मीविषयी जर विरोधात काही बोलत असेल तर मी गप्प बसणार नाही, ध्यानात ठेवा. असो, धन्यवाद मंडळी. भावनेच्या भरामध्ये काहीतरी जास्त बोलून जातं माणूस, पण बोलणं बी गरजेचं असतं. आणि विषय आला फिरून बादलेवाडी गावचा, तर माझं सांगणं आहे बाबांनो, कुणी नेली असं लक्ष्मी त्यांनी आणून ठेवावी, आणि ही चूक पुन्हा करू नका. देवदेव करताना कोणाला जर माहीत नसेल तर माझा नंबर देतो तुम्हाला, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगन बाबांनो असा असा देवदेव करा, आमच्याकडून करू नका किंवा माझ्याकडून करू नका, पण चुकीची कुठली गोष्ट करू नका, ज्याने कोणाच्या मनावरती ठेस लागल, कोणाला वाईट वाटेल, अशा गोष्टी करू नका. चुकीचं काय परिवर्तन वागू नका, आपल्याकडे बुवाट कोण दावलं अशा कुठे चुका करू नका, बरोबर आहे का. आणि घडलेली घटना ही खरंच वाईट घडली. मला ऐकल्यावर कसं तरी वाटलं. माझ्या शिष्याचा फोन आला होता मला, त्यांनी मला घटनास्थळी सगळ्या गोष्टी सांगितल्या. गावकऱ्यांची हळहळ चालू आहे, टेन्शन आहे, सगळे टेन्शनमध्ये आहेत सगळे. आता तुम्ही कमेंट करचाल तुमचा देव चुरला गेला, मग तुमच्या देवात ताकद नाही का तेवढी. अरे बाबांनो, देव ही भक्तीचा भुकेला आहे, माहिती आहे का तुम्हाला. कुबेराने सरस्वती लपवून ठेवली होती का, भक्तीनं, मदाची आवड होती तिला, मद चारून तिला लपवून ठेवली होती. तसा देव भक्तीचा भुकेला आहे, आणि भक्त तिच्यापाशी किती बी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही म्हणसाल देवात ताकद नाही का, तर देवाचं कसं असतं माहिती आहे का, वाईट बी तिचं लेकरू आणि चांगलं बी तिच्यापाशी लेकरूच आहे. ती कोणाला वाईट कधी करतच नाही कुणाचं, ज्याने उचलून नेली त्याला बी वाईट म्हणणार नाही ती, का तर भक्तीपोटीच नेली त्यांनी. पण असं चुकीच्या गोष्टी कर नका. चला मग, कृपा करून तेवढी कोणी नेला असेल पाषांतर आणून ठेवा, विनंती आहे कळकळीची.
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय लकाबाई.